यात्रा अगदी तोंडावर आलेली असताना चंद्रभागेची ही अवस्था आहे जी आपण दृश्य बघतोय। चंद्रभागा नदी पूर्णतः कोरडी ठाक पडलेली दिसतेय। त्यामुळे भाविक जे या चंद्रभागेमध्ये स्नान करण्यासाठी येतात त्यांची गैरसोय होणार आहे। चंद्रभागेचं हे जे काही दृश्य आपण बघतोय अत्यंत विदारक आहे। हिला खरंच नदी म्हणावं का अशी शंका येते, असा प्रश्न पडतो। येत्या 20 फेब्रुवारीला माघी यात्रेचा हा सोहळा होणार आहे। राज्यभरामधून देशभरामधून असंख्य भाविक, साधारणतः 4 ते 5 लाख भाविक इथे येतील असा प्रशासनाचा अंदाज आहे। या यात्रेसाठी आलेले भाविक या चंद्रभागेमध्ये स्नान करत असतात। चंद्रभागेच्या पाण्याला तीर्थ म्हटलं जातं, मात्र सध्याची या चंद्रभागेची ही अवस्था आपल्याला दिसते आहे। अत्यंत कोरडी ठाक पडलेली ही नदी आहे। 20 फेब्रुवारी रोजी माघी यात्रा संपन्न होत आहे। आता बघितलं तर आता मी चंद्रभागेच्या नदीपात्रामध्ये उभा आहे। प्रचंड घाणीचं साम्राज्य आपल्याला बघायला मिळते। मोठ्या संख्येने माघी यात्रेनिमित्त 5 ते 7 लाख भाविक पंढरपूरमध्ये दाखल होत असतात। या चंद्रभागेमध्ये स्नान करून विठ्ठलाचं दर्शन घेत असतात, परंतु चंद्रभागेमध्ये मुबलक पाणीसुद्धा नाही आहे। प्रचंड घाण पसरलेले आहे। 20 फेब्रुवारी रोजी माघी यात्रा आता संपन्न होत आहे। या यात्रेच्या पूर्वी आता पाणी सोडावं अशी आता मागणी होत आहे। या मागणीसाठी आता राष्ट्रवादीचा गटसुद्धा मोठ्या संख्येने आता मागणीसाठी आता आंदोलनाच्या पावित्र्यात आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की काय आंदोलन करणार आहात, काय सांगाल देशाचा नदीपात्र। 20 फेब्रुवारीला ह्या पंढरपूरमध्ये माघी यात्रा चालू होती आणि माघी यात्रेच्या निमित्त लाखो भाविक ज्या देशातून राज्यातून कानाकोपऱ्यात येत असतात आणि ह्या भाविकाला एक त्यांचं हे असतं की बाबा आपल्या देवाला आल्यानंतर आपण प्रथमतः स्नान करावं। आणि आज त्या स्नान करायला गेलं तर पाणी बघितलं तर आम्ही तर अक्षरशः घाण आहे पाण्यात, आणि पाण्यात घाण असल्यामुळे त्या भाविकाला त्याचा त्रास होतोय, किंबहुना खास सुटते। ह्यासाठी येणाऱ्या काळात आम्ही राष्ट्रवादी गट ह्यासाठी आंदोलन करेन की बाबा जर पाणी जर तुम्ही नाही सोडलं तर ह्या जे आमचे इथे संत मंडळी आहेत, ते भाविक आहेत, इथले जे काही लोक येतील ती लोक घेऊन आम्ही आंदोलन केल्याशिवाय सोडणार नाही। कारण इथं घाणीचं साम्राज्य आहे। हे घाणीचं साम्राज्य जर आपल्याला दूर करायचं तर पाणी सोडावं लागेल, आणि पाणी सोडल्याशिवाय ह्या भाविकाला चांगल्या प्रकारे स्नान करता येणार नाही। उजनी धरणातून पाणी सोडण्याची आता भाविकातून आता तीव्र मागणी होत आहे। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।